येवला नगर परिषदेचे नामनिर्देशक अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे। काही तास शिल्लक असताना येवल्यामध्ये अनोखी आघाडी बघण्यास मिळत आहे। शिंदे गट व शरद पवार गट एकत्र आल्याचं चित्र समोर आले आहे। आपल्यासोबत आमदार किशोर दराडे, काय सांगाल भाऊ की आगळीवेगळी आघाडी बघायला मिळते? आगळीवेगळी आघाडी असं काही म्हणता येणार नाही। सातत्याने आमचा माणिक भाऊ असो, मी असो, सातत्याने आमच्या डोक्यात हाच येतोय, येवल्याचा विकास झाला पाहिजे। आणि जोपर्यंत येवल्याचा विकास होत नाही तोपर्यंत शिंदे परिवार आणि दराडे परिवार हा सातत्याने जनतेसाठी भांडत राहणार आहे। गेल्या 25 वर्षापासून आम्ही सगळेजण बघताय, विकासाचं जर नाव काढलं तर मुळीच विकास झाला असं म्हणता येणार नाही। शेजारचा तालुका जर बघितला तर नांदगाव तालुक्यात तुम्ही काही लोकांनी 10 वर्ष नेतृत्व केलं। आता ते 10 वर्ष नेतृत्व करून आताचं जर बघितलं तर 100% तिथं विकास झाला असं म्हणता येईल। एवढ्या बाजूच्याच मतदारसंघात 3,500 कोटी रुपये दिले आणि आपल्याकडे अजून 300 कोटी सुद्धा येणार नाही। मी उत्तर महाराष्ट्राचा आमदार असताना सुद्धा येवल्या शहरासाठी 68 रस्ते आणि साधारण 400 कोटी रुपयाचा शहराचा मी निधी आणलेला आहे। म्हणजे जोपर्यंत हा येवल्याचा विकास होणार नाही तोपर्यंत माणिकराव शिंदे आणि मी स्वस्त बसणार नाही असं मी आपल्याद्वारे कळवतो। आपल्यासोबत शरद पवार गटाचे पदाधिकारी देखील, काय सांगाल भाऊ की वेगळं समीकरण येवल्यात दिसतंय नगराध्यक्ष पदासाठी अथवा नगर परिषद निवडणुकीसाठी? आता जे किशोर भाऊंनी सांगितलं का येवल्याच्या विकासाकरता आम्ही एकत्रित आहोत, एकत्रित प्रयत्न करणार आहोत आणि त्या दृष्टीने येवल्यामध्ये ही जी युती ही या ठिकाणी तुटत चाललेली, त्या युतीच्या मार्गावर आम्ही आमच्या पक्षाने आमचा उमेदवार न देता या ठिकाणी जो शिंदे शिवसेनेचा उमेदवार आहे त्याला पाठिंबा देण्याचं ठरवलेलं आहे आणि त्या दृष्टीने रुपेश भाऊ लक्ष्मण दराडे हे या निवडणुकीतील नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत, त्यांना आम्ही निवडून आणण्याकरता प्रयत्न करणार आहोत। एकूणच बघितलं तर येवल्यामध्ये आता शिंदे गट व शरद पवार गट हे एकत्र झाले असून शिंदे गटाचा नगराध्यक्षाचा उमेदवार देखील जाहीर झाला आहे आणि थोड्याच वेळात हा अर्ज दाखल होणार आहे। नरेंद्र बटाव, जे महाराष्ट्र न्यूज, येवला।